हॅलो, नमस्कार. तर ड्रीम ड्रेसेस कोचिंगमध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर बरेच दिवसांच्या क्लासनंतर आता आपले पुन्हा क्लास सुरू होत आहे ड्रेसचे. याआधी मी 1-2 व्हिडिओ ड्रेसचे पोस्ट केलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की माझ्या चॅनलवर जावा आणि चेक करा. त्यात तुम्हाला मी खोल गळा असलेला टॉप शिकवला आहे. त्याचसोबत फक्त 2 मीटर कापड वापरून जास्तीत जास्त घेर असलेला सलवार कसा स्टिच करायचा हे पण शिकवलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2.5 मीटर कापड वापरून सुंदर असा एक फ्रॉक शिकवणार आहे. म्हणजेच आता उन्हाळा आला आहे, मग उन्हाळ्यात वापरण्यासाठी छान असा कॉटनचा सुटसुटीत वन पीस मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही व्हिडिओ स्किप करता तेव्हा तेव्हा तुमचे मेन पॉईंट चुकतात आणि मग तुम्ही मला तेच प्रश्न कमेंटमध्ये विचारता. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. तुम्हाला नक्कीच हा टॉप सुंदर असा शिवता येईल. ओके, तर तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट करते की व्हिडिओला लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली हाईप ऑप्शन असतो तर हाईप करायला विसरू नका. तुम्ही हाईप केल्यामुळे YouTube माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करतं आणि त्यामुळे मला पण नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. मग तुमच्यासाठी पण हे खूप बेस्ट आहे ना, त्यामुळे नक्की हाईप करा. ओके, तर आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. चला, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की बॉडी पार्टसाठी आपण लाइनिंग यूज करणार आहोत. जर तुमचं फॅब्रिक ठीक असेल, म्हणजे लाइनिंगची गरज नसेल बॉडी पार्टला, पण तर तुम्ही नाही केलात तरी चालेल. पण मी इथे बॉडी पार्टसाठी लाइनिंग यूज करणार आहे आणि जो खाली घेर आहे त्याला मी लाइनिंग नाही यूज करणार आहे, फक्त बॉडी पार्टला यूज करणार आहे. मग इथे सगळ्यात पहिलं मी इथून माप टाकते. जेवढं मला लागेल तेवढंच मी इथे अस्तर कट करून घेतलेलं आहे. खालून मी एक लाईन आखून घेते आणि कंबर उंची मी इथे 13 इंच ठेवणार आहे. मग कंबर उंची अधिक 1 इंच माप घ्यायचं आहे. कंबर उंची 13 आहे, 13 अधिक 1 14 इंच. 14 इंचावर मी मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर मागून बंद गळा असलेला मी टॉप शिवणार आहे, त्यामुळे इथे पूर्ण शोल्डरचं माप टाकणार. पूर्ण शोल्डरचं माप आहे 14. मग 14च्या निम्मे अधिक अर्धा इंच म्हणजे 7.5. त्याचप्रमाणे मुंडा खोली पण 7.5. जेवढं शोल्डर येतो तेवढीच मुंडा खोली घ्यायची आणि इथून पण 7.5 इंच टाकायचं आणि हा 7.5 बाय 7.5चा बॉक्स तयार करून घ्यायचा व्यवस्थित. ओके, त्यानंतर इथून ही जी लाईन आहे ना, इथून छाती घेचा चौथा भाग अधिक 2 इंच. मग छाती घेचा चौथा भाग मी इथे 8.5 घेते, अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. त्यानंतर इथे कंबर घेचा चौथा भाग अधिक 2 इंच. कंबर घेचा चौथा भाग 7.5 अधिक 2 इंच शिलाई मार्जिन आणि ही मार्जिनच्या लाईन सोडून घेते. आता इथे आर्महोलचा शेप देण्यासाठी ह्या लाईनचा मध्य करायचा. 7.5चा मध्य 4.25 येतो. अर्धा इंच आपल्याला आतमध्ये घ्यायचं आहे. आपला डायग्राम जिकडे आहे ना, तिथून आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे आणि त्याचप्रमाणे इथून 1/4 इंच तिरकस घ्यायचं आहे आकार देण्यासाठी. मागचा आकार देण्यासाठी हे बघा, सरळ असा इथून 1/4 इंचावरून हा आकार द्यायचा आहे आणि पुढचा आकार देण्यासाठी आणि त्यानंतर हा बघा, हा असा आकार इथून देऊन घ्यायचा. ह्या अर्धा इंचावरून असा आकार देऊन घ्यायचा. तर हा आपला अप्पर बॉडीचा पार्ट तयार झालेला आहे. अप्पर पार्ट आता ह्याला कट करून घेऊया. आता इथे बघा, मी आउटलाईन्स कट करून घेतल्या आहेत. एक भाग सेपरेट करून घेते आणि त्यानंतर फ्रंटचा आकार कापून घ्यायचा आहे. तर इथे बॅक आणि फ्रंट कट करून घेतलेले आहेत. आता आपण मेन फॅब्रिक कसं कट करतात ते बघूया. चला,
तर इथे माझं हे 2.5 मीटर मेन फॅब्रिक आहे आणि ह्यावर प्रिंट बघा अशी उभी आहे, त्यामुळे मला हे उभ्यामध्येच कट करावं लागणार, मी आडव्यामध्ये कट करू शकत नाही. ओके, तर मी हे ओपन करून घेते. ओपन करून झाल्यानंतर मी इथे हे पन्ह्यातच घडी करून घेणार आहे व्यवस्थित. हे बघा असं, कारण मला उभ्यामध्ये प्रिंट हवी आहे, त्यामुळे मी हे व्यवस्थित असं पन्ह्यातच घडी करून घेणार आहे. समजा साईज कमी असेल तर मग असं फोल्ड करून तुमच्या एका फोल्डमध्येच दोन्ही पार्ट निघतील. साईज जर जास्त असेल तर एक पार्ट इथे आणि एक पार्ट खाली, असे 2 पार्ट तुम्हाला काढावे लागतील, कारण उभी प्रिंट आहे, आपण आडव्यामध्ये फोल्ड घालू शकत नाही. हे असं मी ठेवून घेते आणि मी इथे आता डबल कटिंग म्हणजे मापं टाकत बसणार नाहीये. तर हे जे आहे ना, हाच भाग इथे ठेवून घेणार आहे आणि ठेवताना बॅकचा पार्ट ठेवायचा आहे, कारण फ्रंटचा आपण एक्स्ट्रा कट केलेला आहे, त्यामुळे फ्रंटचा भाग ठेवायचा नाहीये. ठेवताना बॅकचा पार्ट ठेवायचा आहे. इथे माझं कटोकट बसतोय, एक्स्ट्राचं कापड राहत नाहीये. पण समजा तुमच्याकडे एक्स्ट्राचं कापड राहत असेल तर मग तुम्ही थोडं एक्स्ट्राच कट करा. ओके, तर इथे पहिला मी सरळ कट करून घेते. हे वरचं जे आहे ना वाकडं तिकडं, ते मी पहिला सरळ कट करून घेते. खालीवर होतं हे कापड, त्यामुळे एकसारखं कट करून झाल्यानंतर हा पार्ट इथे ठेवते आणि थोडंसं वरती पण मार्जिन ठेवते आणि खाली थोडं मार्जिन ठेवते आणि हे इथून कट करून घेते. तर हे आपलं अप्पर पार्टचं कटिंग झालेलं आहे. ह्याचे पण 2 भाग करून घेऊया सरळ आपण. तर अप्पर पार्ट आपला कंप्लीट कट करून झालेला आहे. आता मी तुम्हाला स्लीव्ज दाखवते आणि सगळ्यात शेवटी आपण उरलेल्या कपड्यातून घेर कसा काढणार ते बघणार आहोत. स्लीव्ज कट करण्यासाठी मी फॅब्रिक डबल फोल्ड करून घेते इथे. आणि स्लीव्ज असून दे किंवा मेन बॉडी पार्ट असून दे, कोणतेही भाग कट करताना जी फोल्डेड साईड असते ती आपल्याकडे ठेवायची, म्हणजे चारही भाग फोल्डमध्ये असतात ते आपल्याकडे ठेवायचे आणि ओपन साईड आपल्यापासून दूर म्हणजे अपोजिट साईडला ठेवायची. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते बघा स्लीव्जचं. इथून तर सगळ्यात पहिला मी 2.5 इंच खाली सोडते आणि एक लाईन ड्रॉ करून घेते 2.5 इंचावर. त्यानंतर इथून खाली पूर्ण उंची अधिक 1 इंच घेईन. मग पूर्ण उंची मी इथे 10 ठेवते, मग 10 अधिक 1 11 आणि ही लाईन ड्रॉ करून घेते. पूर्ण उंची अधिक 1 इंच. त्यानंतर आपल्याला कॅप हाईटचं माप घ्यायचं आहे इथूनच खाली. आणि आता छाती घ्यायचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. छाती घ्यायचा चौथा भाग आपण 8.5 घेतलेला, अधिक अर्धा इंच 9, म्हणजे इथपर्यंत येते. आणि इथे स्लीव्हचा आकार द्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर ह्याचा मध्य काढून घ्यायचा. कॅप हाईट दिल्यानंतर मध्याचे समान 3 भाग करायचे, नेहमीप्रमाणे आपण जसं स्लीव्ज कट करतो त्याप्रमाणे. आणि आता मी इथे छाती घ्यायचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घेतलाय, पण मला इथे ना चुन्या हव्या आहेत, वरती पण चुन्या हव्या आहेत आणि खाली पण चुन्या हव्या आहेत. मग त्यामुळे ना मी इथे काय करणार, इथे बघा, इथे मी 2.5 इंच जे सोडलं होतं ना, हे मी इथे आता जॉईंट करणार आहे. तुम्हाला दाखवते कसं जॉईंट करून घेणार आहे. जे मी वरती 2.5 इंच सोडलं होतं तिथे मी असं मर्ज करणार आहे स्लीव्ज. हा बघा, इथून हा स्लीव्ज वरती मी जोडणार आहे. पुढचा आकार मागचा आकार हवा तर देऊ शकता, असा इथून एकच आकार दिला तरी चालतो. आणि जसं मी वरती वाढवते ना तसंच मी इथे पण वाढवणार.
पुढे जे एक्स्ट्रा आहे ते पण मी घेणार, कारण मला चुन्या हव्या आहेत जास्त आणि पफ पण हवा आहे, त्यामुळे मी जास्त घेणार. आणि इथे तुम्ही 2 इंचापर्यंतच घ्या, जास्त घेऊ नका, 2 ते 2.5 इंचापर्यंतच घ्या हे माप. ओके, जास्त घ्यायचं नाहीये, मग त्याचा आकार बदलणार. तुम्हाला जेव्हा पफ स्लीव्स नुसता शिवायचा असेल तेव्हा तुम्ही इथे जास्त घेऊ शकतात, पण जेव्हा तुम्हाला असा बलून स्लीव्स शिवायचा असेल तेव्हा थोडासाच कमीच घ्या. आणि त्यानंतर मी हे जे माप आहे हे पण मी पूर्ण घेणार आहे. इथून मी कट करणार नाहीये, कारण मी इथे इलास्टिक लावणार आहे, म्हणजे इथे मला फ्रिल द्यायची आहे, त्यामुळे हे पण मी पूर्ण घेणार आहे. ओके, तर मी आता हा आहे तसा स्लीव्स कट करून घेईन. आणि मी स्लीव्सच्या बाहेर म्हणजे स्लीव्सला जे आर्महोलचे शेप आहेत ते मी एकाच आकारात कट करणार, 2 आकारात कट करणार नाही. जर तुम्हाला वाटत असेलच की आपण कुर्तीला 2 आकार दिलेत मग स्लीव्सला का नको, तर तुम्ही 2 आकारात कट करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. आणि इथे मी हलकासा आहे ना स्लीव्ससाठी आकार देऊन घेते, त्रिकोणी हलकासा एकदम. तर मला इथे पूर्ण चुन्या घालायच्या आहेत आणि त्याचसोबत मला इथे पण इलास्टिक लावायचं आहे, त्यामुळे हा मी थोडासा वेगळ्या पद्धतीत स्लीव्स कट करून घेतलेला आहे. तर इथे स्लीव्सचं कटिंग झालेलं आहे. आता आपण खाली घेर कसा कट करणार ते बघूया. तर मी इथे उरलेला कापड 4 फोल्ड करून घेतलेला आहे. आता मी इथे हे कापड खालीवर असल्यामुळे एक सरळ लाईन ड्रॉ करून घेते आणि त्यानंतर मी इथे मापं टाकेन. तर मापं टाकण्यासाठी ही जी लाईन आहे ना त्यावरून आपल्याला 13 इंच मायनस करायचं आहे. तर हे बघा, हे 13 मी इथे ह्या लाईनवर ठेवते. आता इथे बघा 13 इंच मायनस करून त्यानंतर पूर्ण उंची अधिक 1 इंच आपण घेतो, पण मला इथे 4 इंचाची फ्रिल लावायची आहे. मग मी 46 मधून 4 इंच मायनस करेन. 46 मधून 4 इंच मायनस केल्यावर माझं 42 येईल. तर 42 मध्ये 1 इंच वाढवायचं आहे आपल्याला. ओके, तर इथे 13 इंच मायनस करून 42 अधिक 1 घेते 43. इथे मी पहिला काउंट करून बघते. तर इथे 7 इंच येत आहे, म्हणजे माझी फ्रिल ही 3.5 इंचाचीच बसणार. तर मग मी इथे सरळ इथून 8 इंच करते, म्हणजे मला 4 इंचाची फ्रिल घ्यायची आहे, त्यामुळे मी इथे सरळ 8 इंच करते. पण समजा तुमचं कापड जास्त असेल तर फॉर्म्युला सांगते, तुम्हाला इथून कंबर उंची मायनस करायची आहे 13 इंच. 13 इंच मायनस केल्यानंतर तुमची जी पण उंची आहे त्यात तुम्हाला 1 इंच वाढवायचं आहे. म्हणजे पूर्ण उंची समजा तुमची 46 असेल तर मग तुम्हाला 1 इंच वाढवायचं आहे 47, आणि 47 मधून तुम्हाला किती इंचाची फ्रिल लावायची आहे ती तुम्हाला मायनस करून घ्यायची आहे. समजा फ्रिल 4 इंचाची असेल तर 4 इंच तुम्हाला 47 मधून मायनस करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं 43 येणार. पण मी इथे 43 घेतल्यानंतर इथे फक्त 7 इंचच राहत आहे, त्यामुळे मी 1 इंच कमी घेते. ओके, तुम्हाला इथे 43 घ्यायचं आहे. आपण कमी जास्त उंची करू शकतो. ओके, आता हे जे खालचा भाग आहे ह्यात 2 फ्रिल काढून घेणार ना मी, मग त्यामुळे मी हे किती 8 इंच इथे पण मी क्रॉस दिसते लाईन, त्यामुळे थोडं चेक करून घेते 8 इंच आणि 4 इंच इथे घेते आणि इथे 4 इंच घेते, म्हणजे माझ्या 2 फ्रिल इझिली निघतील. बघा, हे थोडं क्रॉस होती लाईन ती स्ट्रेट मारून घेते. तर ही झाली माझी बॉटमची फ्रिल झाली आणि हा आपला वरचा पार्ट झाला. ओके, मधला पार्ट. बॉडी पार्टच्या नंतर म्हणजे फ्रंट बॉडी पार्ट आहे, त्याच्यानंतर आपला हा पार्ट येईल आणि त्याच्यानंतर ही खाली आपण फ्रिल लावणार, हा थोडासा अजून छान लुक दिसण्यासाठी. ओके, तर मी इथे पहिला कट करून घेते. ही जी फोल्डेड साईड आहे ही पण मी कट करून घेईन. ओके, आता एक मुद्दा क्लिअर करते. हे आता मी सगळं आहे तसं घेणार आहे, पण समजा तुम्हाला इथे वरती कमरेला जास्त घेर नको असेल तर तुम्ही इथे आहे ना हा अप्पर बॉडी पार्ट असा ठेवून इथे आकार देऊन घेऊ शकता तसा ए लाईनचा, आणि त्यानंतर थोडासा इथे कर्व शेप द्यायचा आहे. आणि समजा अशी तुमची उभी प्रिंट नसेल, कुठली पण प्रिंट असेल सर्वसाधारण, तर तुम्ही इथे हे बघा अजून इथे खालील फ्रिलसाठी कापड एक्स्ट्रा कट करू शकता.
समजा तुम्हाला मी आता सांगते की इथे जास्त चुन्या नको असतील कमरेला, तर हा एक पॅटर्न तुम्ही करू शकता. हा जर पॅटर्न तुम्हाला शिकायचा असेल कसा करतात, तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, तसा पण मी तुम्हाला पॅटर्न दाखवेल. पण आता मी इथे कमरेला पूर्ण ह्याच्या चुन्या घेणार आहे आणि इथे इझिली म्हणजे इथे चुन्या आल्यानंतर इथे पण तुम्हाला दिसतीलच फ्रिल लावल्यानंतर थोड्याफार चुन्या. ओके, तर मला पूर्ण घेर असलेला टॉप हवा आहे, त्यामुळे इथे मी पूर्ण चुन्या घेणार आहे आणि ही खाली फ्रिल लावणार आहे त्याला. ओके, तर अशा प्रकारे इथे आपलं फ्रॉकचं संपूर्ण कटिंग करून रेडी आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार नाही आहे, कारण मी जसं रोज सांगते तुम्हाला की एकाच व्हिडिओमध्ये जर मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवलं की व्हिडिओ खूप लॉंग होतो आणि तुम्ही पण तो पूर्ण बघत नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला हे कटिंग दाखवलं आहे. याप्रमाणे नीट बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि सेम तुम्ही असं कटिंग करून ठेवा. लवकरच स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट होईल, त्यानंतर तुम्ही स्टिचिंग करा. ओके, तर मग स्टेप बाय स्टेप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, 2 वेळा व्हिडिओ बघा, त्यानंतरच तुम्ही हा फ्रॉक कटिंग करा. ओके, आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून तुम्हाला वेगवेगळं काही शिकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि पुन्हा सांगते, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडतात तर तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त फ्रेंड्सपर्यंत माझे व्हिडिओ नक्की शेअर करा. बाय बाय.